मंत्री बावनकुळे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर मनोज जरांगे पाटलांची जोरदार टीका. सांगली दौऱ्यावर असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी रद्द करून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका करत इशारा दिला आहे. तसेच मराठा बांधवांसह 29 ऑगस्ट रोजी चलो अंतरवाली सराटीची हाक देत हे आंदोलन निर्णायक राहील असा निर्धार देखील जाहीर केलेला आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये पार पडलेले जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून रविवारपासून त्यांच्या सांगली जिल्हा दौरा सुरुवात झालेली आहे. सांगली आटपाडीमध्ये आयोजित सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी कुणबी नोंदी रद्द करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. त्याचबरोबर बावनकुळे यांचे घोटाळे देखील बाहेर काढू आणि 29 ऑगस्ट नंतर बावनकुळे यांना मराठा काय आहे हे कळेल असा इशारा दिला आहे. तर देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधत, मुंबईतून आल्यापासून मी देवेंद्र फडणवीस यांना दुखावला नाही, मला राजकारण करण्याची गरज नाही, पण त्यांनी हा डाव रचला. फडणवीस, मी तुम्हाला जिंदगीमध्ये यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा देखील यावेळी जरांगे पाटलांनी दिला आहे. आता 29 ऑगस्टचे आंदोलन हे निर्णायक असेल आणि मराठ्यांच्या काहीच मागण्या शिल्लक ठेवणार नाही. 58 लाख नोंदी आणि प्रमाणपत्र आता पाहिजे अशी भूमिका देखील मनोज जरांगे पाटलांनी यावेळी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा टीका करत शिरसाट यांना हाताशी धरून एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मुलांच्या अन्नात विष कालवण्याचं काम करतील असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली आहे. बावन ऐकलंच नाही, कुठून निघालं बावन कुठून नाही, आणि शहाण्णवच्या नादी लागलं. मी बिले काला का रे भाऊ, मी म्हणलं ह्या नोंदी तर जीव जाळून दिल्या. रात दिवस माझा मराठा समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांचं श्रेय वायाला जाऊ द्यायचं नाही. शोध घ्यायला सुरुवात केली. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टरला विचारलं, प्रमाणपत्र का देत नाही? त्यालाही सांगता येणार. सांगावं तो पलीकून मोहन जेदुडाई हडप्पा, अलीकून मी चेंगरांमध्ये ती म्हणला, भाऊ नोंदीचे प्रमाणपत्र देण्याचं कारण सांग. तेव्हा मला बावनकुळेने पत्रच काढलं की नोंदीचे प्रमाणपत्र देऊ नका. अरे बापरे म्हणलं पत्र दाखव. घेतलं पत्र. शॉट बसल माणसाला, शॉट. इतके क्रूर हे लोक मराठ्यांशी वागू शकतात हे राज्यात आणि देशात कधीच असं मंत्र्याकडून घडलेलं नाही. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं. असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करायसाठी त्याला तो मंत्रिपदाचा अधिकार दिलेला नाही. हे खोटं नाहीये माई बापा. ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी त्यांनी पत्र काढलंय, इन्व्हेस्टमेंट करून दिलं. 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करा म्हणून अधिकाऱ्यांना भेऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे. कोणी नाही ऐकलं की ईडी आली की त्याला घोडा लावायचा, पुन्हा येत नाही. हे ईडीला भीतीत चाललाच पक्ष. फडणवीस साहेब, आपण लय नमुना डेंजर आहे. ईडीन फिडी चलत नसते आपल्यापाशी. एका गोट्यात आउट करून दिला. शहाणपणा नाही करायचा. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. दुसरे एक पत्र आपल्या हाती लागलं. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी आदेश केला, दही अंड्याचं व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. आता ह्यो कागद त्यांच्या फाईलला हस्तगत केला, मराठ्यांना दाखवला. आपलं खरं असूनही आपल्याला दिलं जात नाही. आणि मराठ्यात अशी चीड निर्माण झाली 3-4 दिवसात कळाल्यानंतर. मायबापाहून मी जर अगोदर असं म्हणलं असतो, यांनी असं केलं, तर तिकडून ते म्हणले असते. आरोप करते. मी सिद्ध करून दिलंय मराठ्यांसमोर. यांनी पत्र काढून रद्द केलंय आणि दुसरंही ऑर्डर झाल्यात व्हॅलिडिटी द्या म्हणून सकाळी रद्द केली शिरसाटणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.